2 दिवसापूर्वी आदरणीय अमितभाई शहा देशाचे गृहमंत्री यांनी एका सभेत महाराष्ट्रात प्रश्न उपस्थित केला, शरद पवारांनी 10 वर्षात महाराष्ट्रात काय केलं? रोजगार हमीसाठी रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांना लोकांच्या शेतात फळबागायतसाठी काम करायला मान्यता देऊन त्याचे पगार महाराष्ट्र सरकारने दिले. जो शेतकरी स्वतःच्या शेतात फळबागायत उभी करेल त्याला 50% योजना दिली, 50% करमाफी, 50% रिफंड दिला. फळबागायत उभं केलं. मी साक्षीदार आहे. रांजणगाव, जेजुरी, बारामती, चाकण, कुरकुंभ ह्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रात उभ्या केलेल्या सगळ्या MIDC शरद पवारांनी उभ्या केल्या. आज 25 वर्षापासून 15 लाख लोक तिथं काम करतात आणि रोजगार मिळवत आहेत. शरद पवारांनी केलं. हिंजवडीमध्ये IT क्षेत्र शरद पवारांनी उभं केलं. मी साक्षीदार आहे. तेव्हा साहेबांनी आम्हालाही सांगितलं होतं की आपण बँगलोरमधील लोक कंटाळेत वाहतुकीच्या कोंडीला, त्यांना पुण्यात आणू आणि इथं IT क्षेत्र उभं करू. फक्त त्यांना 5 वर्ष महापालिकेची करमाफी द्यावी लागेल. हिंजवडीला 5 वर्षाची करमाफी पिंपरी चिंचवडकरांना द्यायला लावली. विमाननगर परिसरात जिथं IT उभं राहिलं तिथं आम्हाला महापालिकेला करमाफी द्यायला लावली. आज 2 लाख रुपये पगाराची माणसं त्या ठिकाणी 1.5 लाखाच्या संख्येने काम करताना ह्या मुलांना मी पाहतोय. हे शरद पवारांनी केलं. अमितभाई शहा, कृपा करून मराठी माणसांना फसवू नका. मी माझा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आणि त्याचं समर्थन करणाऱ्या सगळ्या पक्षाला मी मत देणार आहे.